मिरॅकल मॉर्निंग पहाटेचा चमत्कार या पुस्तकाचा छोटासा पाठ आपण इथे पाहणार आहोत. आनंद हा माणसाचा स्थायी भाव आहे. या आनंदाचा व पहाटेच्या सौंदर्याचा साक्षात्कार पहाटे उठल्यानंतर आणि निसर्गाच्या सहवासात गेल्यानंतरच तुम्हाला मिळणार आहे. मी तर म्हणेन की तुम्ही प्रथम दुःखी होणे, निराश होणे थांबवा. मी ज्यावेळी मृत्यूशय्येवर होतो तेव्हा मी सतत घोकत होतो की मला आरोग्य हवे आहे, मला जगायचं आहे, पण असे म्हणत मी पुन्हा पुन्हा आजाराला चिकटून राहत होतो. एका जागरूक क्षणी माझ्या हे लक्षात आलं. मग मी भानावर आलो. पहाटे उठल्यानंतर संपूर्णपणे अंगीकृत केलेल्या 6 सवयी हा एक जगण्याचा उत्तम मार्ग आहे. मित्र हो, तुम्ही आता जे जगत आहात ती पद्धत आजार निर्माण करते, तुम्हाला निराश करते आहे. तुम्ही ज्या पद्धतीने जगत आहात ती पद्धत दुःख, जीवघेणे, एकटेपण निर्माण करते आहे. हे तुमच्या लक्षात येते आहे का? ते जर तुमच्या लक्षात आले तरच तुम्ही द मिरॅकल मॉर्निंगची साक्षात्कारी पद्धत अंगीकृत कराल. प्राणी आनंदी असतात, झाडं आनंदी असतात, पक्षी आनंदाने गात असतात, विहार करीत असतात अगदी मुक्तपणे. संपूर्ण अस्तित्व आनंदी आहे. पण माणूसच तेवढा आपल्या दुःखाला आपल्या उराशी कवटाळून बसतो, निराश होतो, एकटेपणातील काळोख्या अंधारात स्वतःला कोंडून घेतो. तुम्ही पहाटे उठाल आणि मी सांगितलेल्या 6 सवयी प्रत्यक्ष अंगीकृत कराल तर तुम्ही स्वतःसोबत काहीतरी महान असं करीत राहाल. सहजपणे तुमच्यात आमूलाग्र परिवर्तन घडेल. द मिरॅकल मॉर्निंगमधून 30 दिवसात आपल्याला आपले आयुष्य आमूलाग्र बदलायचे आहे. आता हे आव्हान तुम्हाला पेलायचे आहे. इतकंच नव्हे तर यातूनच आपल्याला जीवनातील हरेक यश कायमस्वरूपी मिळवण्यासाठी आवश्यक असलेली मानसिकता व सवयी तयार करायच्या आहेत. यातूनच तुमचे आत्ताचे व भविष्यातील जीवनमान कसे असेल हे ठरणार आहे. पहाटे उठणे अवघडच जाते आहे का? एकदा का तुम्ही मोठ्या निश्चयाने व मनोबलाने पहाटे उठलात की मग तुम्हाला पहाटे उठणे हे पूर्वीपेक्षा कितीतरी सोपे आहे हे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला याच्यानंतरचा पाठ ऐकायचा असेल आणि पहाटे कसं उठायचं, पहाटे उठल्यानंतर एक्झॅक्टली काय करायचं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर ते द मिरॅकल मॉर्निंग या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. आणि हे पुस्तक जर वाचण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर ऐकण्यासाठी हा प्रत्येकाकडे वेळ असतो. आणि या पुस्तकाचा शब्द मी वाचून दाखवलेला आहे. तर मग हे ऐकण्यासाठी चॅनलला व्हिजिट करा आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करण्यासाठी विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या पार्टमध्ये. बाय.